मी आता सध्या अर्धा लिटर दूध तापवले. त्याच्यानंतर खमंग दूध तापवल्यानंतर दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर मी दह्यामध्ये साय टाकत आहे. दह्यामध्ये साय टाकत आहे. फक्त साय टाकत आहे. असंच 2 ते 4 दिवस साय टाकते. नंतर 2 दिवसांनी मी ते साईचं ताक करून लोणी करत आहे. साईची लोणी ताक करत आहे. साय 2-4 दिवसाचं साय गोळा करून तसं ताक करत आहे. बघा कशी लोणी तयार झाली. 2-4 दिवसाचं साय काढले मी. फक्त सायच गोळा केले बरं का. बघा किती छान साय आली. साईचं लोणी किती छान आली बघा. एकदम 2-4 दिवसाचं साईचं लोणी एवढं मस्त निघालं की साय गोळा केलेलं हे लोणी आहे बरं का. 4 दिवसाची लोणी. आता लोणीचं मी छानपैकी खमंग तूप करणार आहे. आता लोणी कडवते आता गॅसवरती. छान तापून घेऊन लोणी कडवत आहे आता मी. साजूक तूप तयार होत आहे बरं काय. खमंग तूप झाल्यानंतर 2-4 दिवसाचं असं फक्त साय असं मी गोळा करून तूप करत आहे. बघा तुम्ही बघू शकता किती खमंग तूप. आपल्या घरचं तूप किती चांगलं असते. त्याच्यामध्ये पूर्ण पाणी जाईपर्यंत मधलं पाणी गेल्यानंतर असं बुडबुडे येतात त्याच्यावरती. पूर्ण बुडबुडे आल्यानंतर त्याच्या आता बघा तुम्ही बघू शकता. असं झाल्यानंतर बुडबुडे आल्यावरच काढायचं ते तूप. तेव्हा तूप तयार होते. मग लगेच बंद केल्यानंतर 1 तासाने थंड झाल्यानंतर बघा तुम्ही तूप किती छान खमंग होऊन ग्लासात ओतत आहे. बघा तूप रेडी तयार झालेलं आहे बरं का. हे गाळणीतून गाळून घेतले. साजूक तूप तयार झालं आहे बरं का. तुम्ही बघू शकता. 1 तासानंतर छान घट्ट होते ते. बघा किती छान तूप तयार झालेलं आहे. 4 दिवसाची फक्त सायचं बरं काय. तेवढंच खमंग तूप 1 फुलपात्र भरून तयार